विनंती करत आहोत आम्ही वाढलेल्या सोनिया आता गाडी घेऊन द्यायला संग न्याय पटिपन्नो भगवतो सावक संगो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो
ते जय मंगलानि नंदोपनंद भुजगं विभुतं महीहि भूतेन भेदभुलकेन रमावयन्तो विधुपदेशविधिना जितवामुनिन्दो तन्ते दशा भवतु ते जय मंगलानि सुदर्शनं ब्रह्मं विशुद्धिज्योतिर्विपदाभिधानं ज्ञानाची भूकेची कल्पना लक्षात ठेवून आम्ही ब्रह्मविद्या करणार आहोत. असं म्हटलं जातं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकार. आई आई असते, आई फक्त आईच असते. ज्या ज्या लोकांना आईचं प्रेम मिळालेलं आहे ते लोक खूप पुण्यवान आहेत, खूप भाग्यवान आहेत, खूप नशीबवान आहेत. तुम्ही म्हणाल टीपी इंजिनियर म्हणून भाऊ माननीय मुकुंदराव आदरणीय आणि दीपाली सन्मान होत आहे. धर्मशैली फेरो यांचा सन्मान नारायण वामनराव येरेकर, राहणार कामारी तालुका, पूर्वीचा हातगाव, आताचा हिमायतनगर, आणि माझा नेटिव्ह जिल्हा आहे नांदेड. आज काय कार्यक्रम होता आणि या परिसरातच काय आयोजित केला? याच्यामध्ये आमचे लहान बंधू म्हणजे अशोक येरेकर हे इथे जिल्हा कार्यकारी अभियंता आहेत इथे PWDला. त्यांनी असं सांगितलं की आतापर्यंत आपण आईचं आणि वडिलाचं हे जे पुण्यतिथी आपापल्या घरी किंवा मग आपल्या कौटुंबिक परिवारामध्येच करत आलेलो होतो. परंतु म्हणे आता यापुढे आपण असं करावं की आपल्या आईचं आणि वडिलाचं दरवर्षी एका भावानं सगळी जबाबदारी घेऊन पुण्यतिथी साजरी करावी आणि वडिलाची सुद्धा. याप्रमाणे त्यांनी पहिला पुढाकार घेऊन यावर्षी आईची पुण्यतिथी इथे बुद्धलेणीच्या परिसरामध्ये करण्याचं आयोजन केलं. संपूर्ण त्याचा जो काही खर्च जो काही असेल तो त्यांनी करायचा. काय काय कार्यक्रम होता? आता इथे आईची आज 21 तारीख आहे, तर ते 21 तारखेला जून महिन्यामध्ये आई म्हणून पावली होती. त्याला आता जवळपास 1991मध्ये त्यांचं तिथं निधन झालं होतं. त्यानिमित्ताने आजचं पुण्यतिथी ज्याला म्हणतो आपण, पुण्यानुमोदन म्हणत नाहीत, पुण्यानुमोदन ते पहिल्या याच्या ज्यावेळेस होते त्यावेळेस असं, पण आता याला पुण्यतिथी म्हणतात. या निमित्तानं मग त्यांनी आयोजन केलं आणि या बुद्धलेणीच्या परिसरामध्ये सार्वजनिकरित्या करायचं. जवळचे आपले पाहुणे, मित्रमंडळी आणि इतर काही समाजातील असेल त्यांना सुद्धा आमंत्रण द्यायचं आणि ज्या आपण परिसरात राहतो तिथल्या सर्वांना बोलवायचं. अशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये भोजनदानाला आपल्या धम्मामध्ये, बौद्ध धम्मामध्ये फार महत्त्वाचं आहे. अनेक प्रकारचे दान आहेत, त्याच्यात भोजनदान एक आहे. तर संबंध भिक्खू संघाला जेवढ्या भिक्खू संघ येतील त्या भिक्खू संघाला जेवण द्यायचं. त्याच्यानंतर त्यांची धम्मदेशना होईल ती ऐकायची, नंतर मग आपण सर्वांनी जेवण करायचं. हा थोडक्यात आपला हा कार्यक्रमाचा गाभा होता. त्यानुसार सकाळी 11 वाजेपासून लोकांना यायला सुरुवात झाली. बाकीचा कार्यक्रम तुम्ही पाहिलेला आहे. त्यानंतर मग
बौद्ध म्हणजे भिक्खू संघाने त्याचं प्रवचन म्हणजे धम्मदेशना दिली. त्याच्यामध्ये फक्त महातेरो विसुदानंद यांचं मुख्य प्रवचन झालं. त्यानंतर बोधीपालो यांचं होणार होतं, परंतु त्या स्वागताचा मध्येच त्यांनी कार्यक्रम घेतल्यामुळं तो कार्यक्रम थोडासा लांबल्यामुळं मग आणि वेळ झाली होती जेवणाला, त्यामुळं मग ते आटोपसर घेतला. नंतर या ऑर्केस्ट्रा किंवा गाणं बाबा गौतम बुद्धाचे, बाबासाहेबांचे, रमाईचे आणि त्यांचं ऑर्केस्ट्रा आपले राजाभाऊ